नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्ट्या या चॅनलवरती। मुख्यमंत्री तीर्थ योजना राबवण्यास मंजुरी देण्याचा GR आलेला आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियामधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास मान्यता मिळाली आहे। पहा, GR मध्ये जे काही महत्त्वपूर्ण माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जसं की यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, पात्रता काय आहे, कागदपत्रे काय लागणार आहे, थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू झाली आहे। GR आला आहे। ज्येष्ठ नागरिकांना मोफत अर्ज आहे आणि अर्ज, कागदपत्रे, पात्रता आणि ही संधी सोडू नका। लवकरात लवकर या संधीचा फायदा करून घ्या। तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग हा कधी आलेला GR आहे बघा, 14 जुलै 2024 ला GR आलेला आहे। प्रस्तावना काय आहे तर आपण समजून घेऊया। भारत देशातील विविध धर्माचे व पंथाचे अनुयायी वास्तव्यात आहेत। महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत। त्यांच्या विचारात प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते। महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाचा शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करीत असतात। आपले दैनंदिन कर्तव्य पार पाडित असताना देखील आपल्या दैवताचे, भगवंताचे नामस्मरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात। देशातील हिंदू धर्माचे 4 धाम यात्रा, माता वैष्णवी देवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांची मोठी तीर्थस्थळे आहेत, जेथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते। पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्रे जाण्याची स्फूर्त इच्छा असते, परंतु गोरगरिबांना, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे हे स्वप्न पूर्ण होत नाही। सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन शांती तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्याचे बाबत शासनाने विचारधानी घेतले आहे। म्हणजे सर्व धर्माचे आणि सर्व जातीचे जे लोक आहेत किंवा असं काही त्याच्यामध्ये आड घातलेली नाही आहे, जे 60 वर्ष ज्यांचं पूर्ण झालेलं आहे त्यांनी सगळ्यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभ घेऊ शकतात। बघा शासन निर्णय काय आहेत। राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्याची मान्यता देण्यात येत आहे। बघा, ह्या योजनेचे नाव काय आहे, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना। सदर योजनेचे उद्दिष्ट काय आहे, राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून, बघा याचा उद्देश एकच आहे, फक्त ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे, हा एवढा एकच या उद्दिष्ट आहे। बघा, ह्या योजनेची व्याप्ती काय आहे। सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहतील। तीर्थस्थळांना यादी परिशिष्ट अ व ब प्रमाणे असेल। सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ होऊ शकते। सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एक स्थळांच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एका वेळी लाभ घेता येईल। तसेच प्रवास खर्चासाठी कमाल मर्यादित प्रति व्यक्ती रुपये 30,000 इतकी राहील। त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी बाबीचा समावेश असेल। बघा, ह्या योजनेची व्याप्ती काय आहे तर यादी राहील, म्हणजे अ आणि ब याप्रमाणे यादी राहील। त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील सुद्धा स्थळं असतील आणि प्रत्येक एका व्यक्तीला 30,000 इतका कमाल मर्यादित पैसे असतील आणि त्याच्यासोबत प्रत्यक्ष प्रवासाला भोजन, निवास आणि इतर समावेश गोष्टीची सुद्धा फ्रीमध्ये योजना आहे। ही बघा किती चांगली योजना आहे। योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी फक्त ही योजना आहे। योजनेच्या लाभार्थी पात्रता काय आहे बघा,
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्याशीच संबंधित ही योजना आहे। इतर राज्याचे कोणी ह्या संधीचा फायदा करून घेऊ शकत नाहीत, फक्त महाराष्ट्र राज्याची ही योजना आहे। वय वर्ष 60 त्यावरील ज्येष्ठ नागरिक फक्त आणि वय वर्ष 60 वरील फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच ही योजना घेता येईल। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसू नये। अपात्रता काय आहे, म्हणजे या योजनेला पात्र नसणारे त्यांच्यासाठी अपात्रता काय आहे बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकारदाता नाही, म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे नसावे, म्हणजे त्यांनी इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना ही योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेचे कार्यरत आहेत किंवा निवृत्ती वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत। बघा, ज्यांना जॉब आहे किंवा त्यांचे जे रिटायर्ड झालेले असतील त्यांना सुद्धा ह्या संधीचा लाभ घेता येणार नाही आहे। तथापि 2.5 लाखापेक्षा उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील। बघा, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणारे असतील किंवा मग त्यांना बाहेर जॉब असेल तर त्यांना सुद्धा पात्र ठरतील। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार, आमदार असतील तर त्यांच्या सुद्धा कुटुंबाला हे लाभ घेता येणार नाही। ज्यांचे माजी खासदार असतील किंवा आमदार असतील त्यांच्या कुटुंबाला सुद्धा ही योजना नाही आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, म्हणजे कोणत्या भारत किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष किंवा सदस्य असतील, संचालक असतील त्यांना सुद्धा या संधीचा लाभ घेता येणार नाही आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नाव नोंद करीत असेल, म्हणजे तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल तर सुद्धा तुम्हाला या संधीचा लाभ घेता येणार नाही, या संधीसाठी तुम्ही उपलब्ध असणार नाही। बघा, नेक्स्ट अपात्रता काय आहे, प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, म्हणजे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, करोनरी अपुरेपणा, करोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग असे पण तुम्हाला रोग नसावे, म्हणजे शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त असणे खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्हाला ह्याच्यापैकी कोणता आजार असेल तर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहे। त्याच्यामध्ये कोणते रोग आहेत तर बघा, संसर्गजन्य म्हणजे तुम्हाला संसर्गजन्य रोग असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकत नाही। त्यामध्ये TB, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, करोनरी अपुरेपणा, करोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार असतील, संसर्गजन्य कुष्ठरोग असेल तर हे रोग असतील तर तरी सुद्धा या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकणार नाही। अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे, म्हणजे तुम्ही खूप तंदुरुस्त आहेत आणि तुम्हाला कुठला रोग नाही आहे, ह्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्हाला सगळं चेकअप करून त्याचं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट तिथे लावावं लागणार आहे, तरच तुम्ही पात्र ठरचाल। हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवसापेक्षा जास्त जुने नसावे, म्हणजे तुम्ही 15 दिवसानंतर प्रवासाला जाणार आहेत, निघणार आहेत, तर तुम्ही त्याच्या आधीच तपासणी करून तुम्ही ते सर्टिफिकेट लावणं गरजेचं आहे, नाहीतरी मग तो अनिवार्य असणार आहे। जे अर्जदार मागील वर्षाच्या लॉटरीतील निवडलेले गेलेत परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांना प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेचे पात्र ठरविले जाणार नाही। म्हणजे तुम्ही लॉटरीत निवडले गेले असाल आणि याचा पण संधी घेणार असाल तर यात तुम्हाला भेटणार नाही आहे संधी। जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशांना खोटे माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तिला प्रवासासाठी अपात्र ठरते, तर तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल। म्हणजे तुम्ही जर हे सगळी खोटी माहिती दाखवून जर तुम्ही प्रवास करणार असाल ते सुद्धा तुम्हाला करता येणार नाहीये। सदर योजनेची पात्रता व अपात्रता निष्कर्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यता कारवाई करण्यात येईल। म्हणजे त्यांना कधी अपात्रतेमध्ये एखादी
पॉईंट ॲड करायचा असेल किंवा अपात्रतामध्ये एखादी पॉईंट ॲड करायचा असेल तर तो कधीही करू शकतात असं बोललेले आहेत। सदर योजनेमध्ये लाभ मिळविण्याकरता खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। बघा या संधीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे लागणार आहेत किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत तर इथे तुम्हाला सांगण्यात आलेले आहे। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे। लाभार्थ्यांचं आधार कार्ड किंवा रॅशन कार्ड असणे गरजेचे आहे। म्हणजे योजनेने आधार कार्ड करणे गरजेचं आहे, म्हणजे ऑनलाईन अर्ज भरायचे, मग त्यांच्याजवळ आधार कार्ड असणं गरजेचं आहे किंवा रॅशन कार्ड असणं गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे आहेत असं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला किंवा तुमचा जन्म दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे, म्हणजे कोणतं तरी एक ऑप्शन आहे। जर आधार कार्ड असेल तर रॅशन कार्ड नाही आहे, मग जर आधार कार्ड नसेल तर रॅशन कार्ड लागणार आहे, आणि आदिवासी प्रमाणपत्र असेल तर जन्म दाखला लागणार नाही, आणि जन्म दाखला असेल तर आदिवासी प्रमाणपत्राची गरज नाही आहे असं तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे। लाभार्थी आदिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांना 15 वर्षापूर्वीचं एक रॅशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरला येईल। म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र नसेल तुमच्याकडे तर 15 वर्षापूर्वीचे रॅशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्म दाखला यापैकी कोणतेही कागदपत्र ग्राह्य धरले जाईल। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा पिवळे केशरी रॅशन, बघा तुमचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे किंवा केशरी रॅशन कार्ड असणे सुद्धा गरजेचं आहे। वैद्यकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र। बघा तुम्हाला काय कागदपत्रे लागणार आहेत, ऑनलाईन अर्ज असणार आहे, आधार कार्ड किंवा रॅशन कार्ड लागणार आहे, आदिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला लागणार आहे, मग त्यानंतर तुमच्याकडे सक्षम प्राधिकारी म्हणजे कुटुंबाचं प्रमाणपत्र, उत्पन्न असायला पाहिजे, आणि वैद्यकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे गरजेचे आहे, आणि एखादी जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर आणि या शर्तीचे पालन करण्याचं हमीपत्र एक असायला पाहिजे। पहा अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे। योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यापुढील प्रक्रिया विहित केलेली आहे। पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल। ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध नसेल। अर्ज भरण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे। अर्जदारांच्या स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल, KYC करता येईल। यासाठी अर्जदारांनी खालील माहिती आणणे आवश्यक आहे। कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रॅशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड, ही सगळी अर्ज करण्याची पद्धत आहे। बघा तो जो अर्ज भरणारा योजना घेणारा जो व्यक्ती आहे तो इथं उपस्थित राहणे गरजेचं आहे, म्हणजे त्यांना ऑनलाईन अर्ज करताना त्यांची KYC करता येईल आणि त्याच पद्धतीने त्यांचा फोटोसुद्धा काढता येईल। असं तात्पुरते यादी प्रकाशन, अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल। पात्र अंतिम यादीतील अर्जदारांना दुर्दैवाने मयत झाल्यास सदर अर्जदारांचं नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल। बघा ही अशी सगळी निवड प्रक्रिया आहे। हे बघा सगळं असं दिलेलं आहे माहिती पूर्ण। राज्यातील समिती दिलेले आहेत मेंबर। त्यानंतर राज्यस्तरीय पुढील कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे। जिल्हास्तरीय समिती दिलेली आहे। दरमहा तसेच आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात यावी समिती कार्यक्षम दिलेला आहे। आणि मूल्यांकन कसं दिलेलं आहे, सदर योजनेचे मूल्यांकन आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या मार्फत करण्यात येईल। आणि वेबसाईट तयार करणे, सदर योजनेची नवीन वेबसाईट बनवण्याचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून घेण्यात येईल। परत हे सगळी माहिती दिलेली आहे। लेख शीर्षकची माहिती दिलेली आहे। बघा असं पद्धतीचं परिशिष्ट आहे आणि अशा पद्धतीचं हा GR आहे। तर पहा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका। तर धन्यवाद।